राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी काल मनसेची बैठक पार पडली आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी मुंबईतल्या आमदार खासदारांची बैठक होतीये। सकाळी 11 वाजता ही बैठक होईल आणि या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुका आणि मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होणार का याची उत्सुकता आहे। दरम्यान आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांचीही दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय। नागेंद्र राठोड यांनी दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। आपला राजीनामा पत्र त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलंय। मात्र राजीनामा देण्यामागची कारणं या पत्रात नमूद केलेली नाहीत। विधानसभा निवडणुकीत राठोड यांच्यावर उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची जबाबदारी टाकली होती। शिवाय शिववाहतूक सेनेचे प्रमुख संघटक म्हणून देखील ते काम पाहत होते। त्याचाही त्यांनी राजीनामा दिलाय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय। ठाण्यातील महत्त्वाच्या घोडबंदर रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झालीय आणि त्यामुळे इथे वारंवार प्रचंड वाहतूक कोंडी होतीये। तसंच 12 महिने वाहतूक कोंडी इथे कायमच आहे। खड्ड्यांविरोधात आज घोडबंदरवासीय रस्त्यावर उतरणार आहेत। रस्त्याची बिकट स्थिती, खड्डे, वाहतूक कोंडी, अवजड वाहनांमुळे होणारी मोठी अडचण, त्यामुळे घोडबंदर रस्त्यावरच्या आसपास राहणारे नागरिक त्रस्त आहेत। थोड्याच वेळात घोडबंदर रोडवरच्या आनंदनगर सिग्नल इथे रस्त्याच्या कडेला बोर्ड हातात घेऊन नागरिक निषेध नोंदवणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करूनही ही भेट झाली नसल्यानं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाणार आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अक्षय, घोडबंदर रोडच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आणि घोडबंदर रोडवरून प्रवास करणाऱ्यांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि अखेर आता काय पाऊल ते उचलतात?